हॅलो, वेलकम टू माय चॅनल. 7 नोव्हेंबरला होता माझ्या सासूबाईंचा बड्डे आणि आम्ही तो मस्तपैकी सेलिब्रेट केला बाहेर जाऊन. सर्वप्रथम आम्ही अगोदर केक आणला, केक मागवला त्यांचा फेवरेट, एक व्हॅनिला आणि एक चॉकलेट फ्लेवर. ही बघा श्रीजा, केक दिसता क्षणी कशी केकवर तुटून पडली. तिला केक म्हणजे खूप आवडतो. संध्याकाळी केक कटिंग वगैरे करून मस्त सर्वांनी आवरलं आणि म्हटलं चला बाहेर कुठेतरी आज जेवण करायला जाऊ. कधीतरी बाहेर जेवण करायला गेलं तर छान वाटतं ना. तर आमच्या घरापासून खूपच म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावरच एक छान रेस्टॉरंट आहे, चस्का मस्का म्हणून. तिथली टेस्ट खूप छान लागते. म्हटलं चला आज काहीतरी नवीन ट्राय करू. तर आम्ही रोटी भाजी वगैरे सगळं न मागवता असा चायनीज आणि वेगवेगळा पदार्थ मागवला. हे बघा, सासूबाईंनी मस्त छान अशी साडी घातलेली होती. या रेस्टॉरंटमध्ये जर आपल्याला काही ब्रेकफास्ट पाहिजे असेल, म्हणजे जर आपण रात्रीच्या टायमिंगला आलो, बहुतेक हॉटेलमध्ये नसते पण इथे सगळं काही ॲवेलेबल असतं, जसं काही मसाला डोसा, पावभाजी वगैरे सगळं. तर श्रीजाला आम्ही फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले कारण तिला तेच जास्त आवडतं. नंतर सासूबाईंची फेवरेट डिश म्हणजे पनीर चिल्ली ऑर्डर केली. खूप टेस्टी लागते इथली पनीर चिल्ली, एकदम क्रिस्पी लागते. हा बघा मसाला डोसा. रोटी भाजी घेण्या व्यतिरिक्त आम्ही वेगळेच काहीतरी पदार्थ ऑर्डर केले. राईस, शेजवान राईस आणि हे इथे सिझलर मागवलं होतं. याची टेस्टही खूप छान होती. असं गरम गरम वाफळलेलं समोर आणून दिलं होतं त्यांनी. आता सर्व काही जेवण उरकल्यावर श्रीजाचं चाललं होतं आईस्क्रीम खाण्याचं काम. सर्व काही जेवण वगैरे उरकल्यावर आम्ही थोडासा बाहेर फेरफटका मारला. इथे काही फोटो सेशन केले. श्रीजाला इथे आल्यावर हा स्पॉट खूप फेवरेट आहे तिचा फोटो काढण्यासाठी. घरापासून जवळ असल्यामुळे आम्ही म्हणजे पटकन जाऊन घरी पण पोहोचलो लवकर. कसा वाटला आजचा ब्लॉग?